पत्रकार परिषदेचा विषय असा होता की हे माझे नातेवाईक आहेत दीपक ईश्वरदास बादशाह यांची गुलमंडीवरती सुकामेवाचं दुकान आहे. हे व्यवसाय करतात, प्रतिष्ठित व्यापारीत आहे आणि हे काही वर्षापासून तिथे व्यापार करत आहेत. इमानी इतबार आहे, सरकारला राजस्व देत आहेत, टॅक्स पे करत आहेत, इमाने व्यापार करत आहेत. तर त्यांच्या जागेचा काही गुंडांनी बेकायदेशीररित्या त्यांच्या दुकानाचा ताबा घेतलेला आहे. याचे सर्व डिटेल्स आम्ही पत्रकार परिषदेत आत्ताच दिलेले आहेत. काय वाटतंय, काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा एवढीच आहे सर की पोलीस यंत्रणेने आम्हाला पूर्णपणे न्याय द्यावा. ही ढिसाळ यंत्रणा काही कामाची नाही. ताबा कोणी ताबा घेणारे जे 2 व्यक्ती आहेत त्यांचे नावं आम्ही दिलेले आहेत प्रेस कॉन्फरन्समध्ये. नाव सांगा. मनोज बादशाह आणि अजय चावरिया. मनोज बादशाह आपल्या नात्यात हां, ते दीपक बादशाह यांचे चुलत बंधू लागतात. ईश्वरदास बादशाह, राहणार देवका अपार्टमेंट पांढरेवा. मनोज कन्हैयालाल बादशाह आणि अजय चावरे यांनी माझ्या दुकानाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आणि मनोज कन्हैयालाल बादशाहला काही अधिकार नाही का अजय चावरेला रजिस्ट्री करून द्यायचा, कारण तो कोणत्याच जागेचा मालक नाही आहे. तो जर मालक नसताना तो रजिस्ट्री करून देतो आणि डायरेक्ट ताबा घेतात दुकानाचा आणि गुंडांच्या मार्फत. तर जे गुंड आले होते त्यांचे फोटो वगैरे CCTVमध्ये पोलिसांनी तपासावे आणि त्यांनी बघावं आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल का सर्वसामान्य माणसाच्या दुकानात अचानक जर हमला झाला तर काय परिस्थिती होती. गुलमंडीचा व्यापारी हा तुम्ही किती वर्षापासून बघा, तो प्रतिष्ठित व्यापारी म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे. आज परिस्थिती अशी आहे की गुलमंडीत व्यापारी चोर झालेला आहे आणि जे चोर झालेले ते प्रतिष्ठित झालेले. काय वाटतं या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केले नाही? जे संबंधित अधिकारी होते त्यांना पेपर दाखवले, सगळं झालं, पण त्यांनी सहकार्यच केलं नाही. सर काय करणार? अजून तर गेलो नाही. आता 2-3 दिवस माझे पेपर वगैरे जमा करण्यात, टायपिंग करण्यात, मग असा अर्ज दे, तसा अर्ज दे, असा कर तसा कर, फक्त चक्रामध्ये. आता 70 वर्षामध्ये किती चक्रा मारायच्या? सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत हेच चालू आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की आमच्याकडे अजूनपर्यंत त्यांचं जे म्हणणं आहे की त्याच्याकडे रजिस्ट्रीची कॉपी आहे त्या संबंधित मालमत्तेची, त्याची प्रत अजूनपर्यंत आम्हाला प्राप्त नाही. त्याच्यामुळे ती प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याविरुद्धसुद्धा रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि आम्ही हे कंप्लेंट दाखल करू की त्या लोकांना पाबंद करण्यात यावे त्या बाबतीत, की रजिस्ट्री चुकीची रजिस्ट्री ही बाद करण्यात यावी. त्याचे संबंधित डॉक्युमेंट, त्याच्या ऑर्डर्स आम्ही त्यांना आणि पोलिसांनासुद्धा पुढे जाऊन सुपूर्द करू.